हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज हा दिवस आहे संध्याकाळ. ॲक्च्युली संध्याकाळ झाली. रात्री संध्याकाळनंतर व्हिडिओ शूट करायला घेतला होता, कारण माझा ट्रायपॉडचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे दिवसभर मी काय करू शकले नाही. संध्याकाळी मी थोडासा सेट करण्याचा प्रयत्न केला त्याला, आणि मग तसा मी त्याला ट्रायपॉडला थोडं सेट करून ठेवलं होतं. तर थोडासा राहिला होता, तो काहीतरी सपोर्ट देऊन ठेवलं होतं मी. तर इथे मी त्याच भोपळ्याच्या पुऱ्या तयार करत होते. पीठ तर मी आधीच मळलं होतं, पण मी व्हिडिओ बनवू शकत नव्हते. त्याच्यामुळे मी थोड्याशा बनवलेल्या सकाळी, पण त्याचा व्हिडिओ शूट नाही केला. आणि सकाळी नाश्त्याच्या वेळी केल्या होत्या, तर त्या माझ्यासाठी नव्हत्या. त्या मी राकेशला डब्यात दिल्या होत्या, आणि इलूला पण डब्यामध्ये दिल्या होत्या, टिफिन बॉक्समध्ये जेवणासाठी. आणि ह्या मी आता संध्याकाळी थोड्याशा फ्राय करत होती. संध्याकाळ म्हणजे 5:30 वगैरे, 5-5:30 झालेले, की मला नंतर रात्रीचं मला जेवणाचं, मी रात्री जेवत नाही ना, तर 7 नंतर. तर त्यामुळे मी हे आधीच, मी जे काही मला खायचं तर मी आधीच खाऊन घेते. तर हे 5-5:30 वाजले असतील तेव्हा मी करून घेत होते. तर ह्या पुऱ्या मी आता पूर्णपणे तळून, आणि बाकीची पण मला कामं होती बाकी, कारण की मला उद्या दुसऱ्या दिवशी मला इडली बनवायचा प्लॅन होता, नाश्त्याला इडली चटणी. तर मी त्याच्यासाठी इडलीचं पीठ पण इथे वाटून ठेवलं होतं एवढ्या वेळामध्ये. आणि इथे मी माझं हे रिॲक्शन आता निघालं ते मी बघितलं असेल. माझ्या अंगावर तेल उडता उडता राहिलं. इडलीचं पीठ उद्या सकाळच्या नाश्त्याची तयारी आहे. इडलीचं पीठ केलं. मस्त, छान झालं. आपल्याला कोण भेटलं होतं बाळा? आपल्याला कोण भेटलं होतं? एक काका भेटले होते ना? कोण होते ते? व्हाईट कलरचं टी शर्ट घातलेलं. ते कोण होते माहितीये? आम्हाला आज एक यूट्यूबर भेटलेले डोंबिवलीमध्ये. ॲक्च्युली माझ्या घरापासून 2 मिनटावरतीच हनुमान मंदिर चौक आहे ॲक्च्युली. तर तिकडे भेटले आम्हाला. फॅमिली 84 असं काहीतरी चॅनलचं नाव आहे त्यांच्या. ते भेटले. मी टाकेल, कॅप्शनमध्ये टाकलं आहे बघा, टायटलमध्ये टाकलं आहे मी. ॲक्च्युली तुम्ही चेक करू शकता. ते भेटले होते. एवढे एवढे चांगले गृहस्थ होते ते. ॲक्च्युली एवढे हंबल होते ना. मी त्यांना बघितलं, मला असं वाटलं की कोण आहेत, मी यांना आधी पाहिले असं वाटत होतं मला. तर मी लांबूनच त्यांना बघितलं होतं. ते उभे तिथे स्कूटीवरती, स्कूटी लावून उभे होते. तर मग मी पुढे जेव्हा जवळ आले ना, त्यानंतर मी थोडीशी पुढे गेली 3-4 पाऊल, आणि तर पुन्हा मी मागे आले, कारण मला ते पटकन क्लिक झालं की हो, हे यूट्यूबर आहेत. आणि ज्यांच्या चॅनलला मी सबस्क्राईब पण केलेलं आहे. ते मालवणी भाषेमध्ये ना फूड एक्सप्लोअर करतात, स्पेशली सी फूड ते एक्सप्लोअर करतात. आणि वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन फॅमिलीसोबत आणि त्यांची जी लँग्वेज आहे ना, मालवणी लँग्वेज, ती एकदम लाजवाब असते त्यांची ती लँग्वेज. तर त्याच्यामध्येच ते बोलतात ना, तर माझ्याशी बोलताना पण तसेच बोलले ते. पण खरंच खूप हंबल आहेत, खूप हंबल. मला माणूस म्हणून खूप मला चांगले वाटले.
तर मग फोटो वगैरे मी घेतला नाही, कारण की त्यांच्याबरोबर ते एकटेच होते, त्यांची वाईफ वगैरे नव्हती, मुलं वगैरे नव्हती. तर सोबत तर त्यांच्या मुली आणि वाईफ वगैरे असते तर मी पण फोटो पण घेतला असता मुलीसोबत माझ्या. नंतर माझी मुलगी रडत होती, पुढे गेली ना त्याच्यानंतर ती रडायला लागली, कारण तिला त्यांच्या स्कूटीवरती बसायचं होतं. ती कोणाची पण स्कूटी वगैरे दिसली ना आणि त्यांच्याशी जर मी बोलले असेल ना तर ती त्याच्या स्कूटीवर बसण्याचा प्रयत्न करते. आणि कसं ओळखीचे जे आहेत ना आमच्या आसपास तर ते बसवतात. आता ते अचानकच ते भेटले तर ते थोडीच ओळखतात आम्हाला, अचानकच भेटल्यावरती. तर आपण त्यांना कसं बोलणार ना की जरा स्कूटीवरती बसवा म्हणून. कारण की ती खूप पुढे जाऊन एवढी रडली आहे ना, तिला मी कसं तरी शांत केलं आहे रस्त्यामध्ये. आणि नंतर मग पुढे आम्ही आलो आणि परत एकदा दिसले आम्हाला. पण परत सारखं कोणाला डिस्टर्ब करणं बरोबर नाही ना, तर आम्ही नॉर्मली असं पास ऑन झालो तिथून आम्ही परत जाऊन बोललो नाही, बरोबर नव्हतं वाटत म्हणून. तर खरंच खूप चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगलं वाटलं मला बोलण्यात. त्यांच्या वाईफबरोबर फोटो मी 100% घेतला असता, त्यांच्या वाईफने. आणि ॲटलिस्ट मी माझ्या मुलीबरोबर तरी फोटो घेतले असते त्यांचे, पण मला ना बरोबर वाटलं नाही ॲक्च्युली. कारण की कसं कोणाची आपण आवडतं, कोणाला नाही आवडत म्हणून काय बोलले. बाकी ते माणूस पण मला चांगले वाटले. कोणाला आवडतं नाही आवडतं असं वाटतं ना आपल्याला त्याच्यामुळे. पण मला खूप मस्त वाटलं आज की कोणीतरी आमच्या घराजवळच राहतो, यूट्यूबर आमच्या आसपास घराच्या राहतं. काय माहिती मला असं का, पण मला खरोखरच मस्त वाटलं. आणि मग मी घरी आल्या पहिला माझ्या हस्बंडला फोन केला, राकेशला फोन केला आणि आधी सांगितलं की तुला आठवतं आहे का ते यूट्यूब चॅनल वगैरे. कारण की मी बघायची ना तेव्हा तो बघायला, त्यांनी काही स्वतः सबस्क्राईब वगैरे केलेलं नाही. सबस्क्राईब मी केलं होतं त्यांच्या चॅनलला. तर मी बघायची अशीपासून. तर त्यांनी बघितलेलं आहे, त्यांना ती लँग्वेज, त्यांना माझ्या मिस्टरांना पण खूप त्याची लँग्वेज आवडलेली, राकेशला पण त्याची लँग्वेज आवडलेली की एकदम मस्त वाटतं ना ते. एखाद्या आपल्या बोलीभाषेमध्ये बोलण्याचं धाडस करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे ना. मुंबईसारख्या ठिकाणी आपण राहतो आणि आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणजे आपली जी गावची भाषा आहे त्या भाषेमध्ये बोलण्याचं धाडस करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. ॲक्च्युली मी गेली होती, मला माझ्या कुकरचे गॅस खराब, कुकरचे रबर असतात ना ते खराब झालेत ना दोन्ही. माझ्या सगळ्याच कुकरचे मला वाटतं 2 स्टीलचे कुकर आहे, दोन्ही स्टीलच्या कुकरचे रबर खराब झाले. त्याच्यामुळे मी छोटा ॲल्युमिनियमचा कुकर आहे, 1.5-2 लिटरचा काहीतरी आहे तो. मी त्यातच सगळं करते. मी वरण त्यात करते, मी भात पण त्याच्यातच करते. मला काही कडधान्यामध्ये वटाणे वगैरे काही करायचं मी त्यातच करते. माझ्याकडे कुकर खूप आहेत. माझ्याकडे आहेत 5 कुकर, पण त्यातलं फक्त एकच वर्किंग आहे ॲल्युमिनियमचा, ज्याच्यामध्ये मी सगळं काही करते. त्यात मी वरण करते, त्यात मी भात करते, त्यात मी काही कडधान्यांची भाजी असेल तर ती मी त्याच्यामध्ये लावते. कारण की वटाणे किंवा चणे वगैरे शिजत नाहीत ना असे डायरेक्ट फोडणी केले तर मग ते लावते. राजमा वगैरे, छोले वगैरे त्यात लावते आणि बटाटे वगैरे असं काय असेल तर ते मी ॲक्च्युली मी सगळंच त्या एका 1.5-2 लिटरचा जो काय, मला त्याचं लिटर आठवत नाही. खूप लहान कुकर आहे तो, रेग्युलरमध्ये तुम्ही बघत असाल ॲल्युमिनियमचा. मी त्याच कुकर मी सगळं करते. पण ॲक्च्युली माझ्याकडे 5 कुकर आहेत, मला आत्ता आठवतं. पण यूज नाही करत आहे मी, कारण की इथे एवढ्या मोठ्या कुकरची गरज पडत नाही. आम्ही 3 माणसं आहे, एक मुलगी आणि आम्ही दोघे. आम्ही 3 माणसं आहेत, आम्हाला एवढ्या कुकरची ॲक्च्युली आम्हाला इतक्या मोठ्या कुकरची गरजच पडत नाही. हां, कोणी आलं किंवा असं जर कधीतरी असतं ना आपल्याला की काहीतरी 2-3 आयटम एकत्र लावायचे आहेत. जनरली एवढं काय बनतच नाही आमच्याकडे, की बनत नाही म्हणजे सगळ्या भाज्या बनत नाहीत. सारखे रोज वाटाण्याची भाजी, चण्याची भाजी, छोले हे सगळं असं रोज बनत नाही ना, त्याच्यामुळे रोज इतकं गरज पडत नाही आम्हाला. रोज अंडी वगैरे लागतात आमच्याकडे. मी ते छोटं अंडी तर एवढ्या मोठ्या कुकरमध्ये लावण्याचा काय अर्थच बनत नाही, त्याच्यामुळं छोट्या लहान कुकरमध्येच लावते. मला कळत नाही एवढे कुकर आहेत. एका कुकरचं झाकण, हां बरोबर, एका कुकरचं झाकण मला त्यांचं रबर भेटला नाही. 2 कुकर नेलेले मी, एक 3 लिटरच्या कुकरचं आणि एका 3 लिटर आणि 5 लिटर, 2 कुकरचे स्टीलचे कुकर आहेत दोन्ही पण. तर दोघांचे पण मी हे घ्यायला गेलेली, रबर घ्यायला गेली होती दोन्ही कुकरचे. पण मला त्यातला, मी बटरफ्लायचे ते कुकर आहेत तर त्याचे मला रबर मिळाले नाही, बटरफ्लायचे मिळाले नाही ब्रँड. तर
मी बोली साधी कुकर रबर घेते, पण त्यातला पण मला 5 लिटरचा कुकर आहे, त्याचा मला रबर मिळाला. 5 लिटरच्या कुकरचा रबर मिळाला. 3 लिटरच्या कुकरचा रबर त्यांच्याकडे नव्हता, तर ते बोलले उद्या भेटेल, तर उद्या तुम्ही या. तर तो ठेवून आली मी. ती 65 रुपीजला रबर होता, 65 रुपये. तर मी आता तो एक कुकर तर घेऊन आले, म्हणजे उद्या परवा म्हणजे काही करायचं तर मला ॲक्च्युली इडल्या बनवायच्या होत्या. माझ्याकडे इडलीचं भांडं म्हणजे स्टँड आहे, पण माझ्याकडे इडलीचं भांडं नाही आहे. भांडं म्हणजे जे भांडं असतं त्याच्यामध्ये स्टँड होतं. हां, पाणी बॉटल कुठे आहे तिथे? हां, बॉटल तिथे. तर माझ्याकडे कुकरचं इडलीचं भांडं नाही आहे माझ्याकडे. इडलीचा काय बोलतात त्याला, स्टँड असतं ना, ते आपण फक्त त्याच्यामध्ये इडली लावून असं ते स्टँड ठेवतो भांड्यामध्ये, तर ते भांडं नाही आहे, फक्त स्टँड आहे माझ्याकडे. स्टँड तर मी आता मगाशीच क्लीन करून ठेवलं आहे. मला होते सकाळी नाश्त्याला इडली बनवायची आणि इडली चटणी करायची. तर चटणीसाठी तर मी नारळ फोडायचं आहे मला. आता मी झोपण्या अगोदर थोडंसं प्रिपरेशन करून ठेवेल सकाळचं. त्याच्यामध्ये मी सकाळसाठी चटणीची थोडी तयारी, म्हणजे नारळ फोडून चटणी सकाळीच फ्रेशली वाटेल, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवणार, मध्ये गार असतं, खाण्याचा किंवा प्रॉब्लेम तेवढा गार कसं खाणार. पण आता सकाळी उठल्यावरती मी चटणी बनवेल, पण मी प्रिपरेशन आता करणार, कारण की सकाळी मला इतका टाईम मिळत नाही. सकाळी मी जरी उठले ना, किती पण लवकर उठले, इतकी लवकर मी उठू शकत नाही, जास्त लवकर उठता येत नाही, कारण की आम्हाला झोपायलाच 12 वगैरे वाजतात. तसं मी थोडंसं 12 कसले, सॉरी, मला झोपायला किती 1:30-2 वाजता. माझा अवतार पण खूप खराब झाला आहे बघा, तुम्ही बघू शकता. माझ्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल झाले. असं मी काहीच करत नाही. मी आता फेस पण नव्हता धुतला, मगाचपासून अशीच बसली आहे मी बाहेर गेले होते मी तेच ते तुम्हाला सांगितलं मगाशी, ते भेटले होते यूट्यूबवर, भेटले होते ते बाहेर, ते ह्याच कामासाठी ॲक्च्युली मी गेलेली. आणि एक मी रॅक घेतलं, माझं किचन ऑर्गनायझर होतं. छोटे डब्बे माझे असे मला भेटायचे नाही, असे हातात असे भेटले पाहिजे ना, की चहा पावडर वगैरे जे काय असेल जवळजवळ असलं पाहिजे ना. तर त्याच्यासाठी म्हणून मी विचार केला की एक छोटंसं एक किचन ऑर्गनायझर घेते स्टीलचं. तर ते मी एक घेतलं आहे, ते दाखवायला उद्या तुम्हाला, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल. तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आता तर काय दाखवणार नाही, कारण मी अजून त्याला सेटच केलेलं नाही. असं वाटू शकतं कुणाला की सारखा ट्रायपॉड तुटला, पण ॲक्च्युली ट्रायपॉड तुटलं सांगण्याचं कारण हे आहे की त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. म्हणजे आता भले तो ट्रायपॉड स्वस्त होता, पण त्याच्यावरच सगळं काम चालू आहे ना. जर तो आता तुटला आहे तर मी आता काहीच करू शकत नाही आहे. तर तो असं तर मी करू शकले असते. म्हणून मी आता असं विचार केला की म्हणजे ऑर्डर करून मी 2 ऑर्डर केले. एक आधी ऑर्डर केलेला, तुटला नव्हता तेव्हा एक ऑर्डर केला होता. तर मग मी त्याच्यानंतर हात जेव्हा तुटला ना, तेव्हा मी इमिडिएटली त्या दिवशीच रात्री मी अजून एक करून टाकला ऑर्डर. त्या दुसऱ्या दिवशी का त्या दिवशी मला ते नीट आठवत नाही, पण एक ऑर्डर मी अजून एक केला की जेणेकरून म्हणजे प्रॉब्लेम झाला, एकाचा प्रॉब्लेम झाला तर दुसरा तर असेल, असं होणार नाही जे आता झालं आहे. त्याची काळजी घेईल मी पुढे. आणि अजून एका विषयावरती तुमच्याशी बोलायचं होतं. ॲक्च्युली मी मला असं वाटतं की मी उद्या त्याचा एक प्रॉपर एक व्हिडिओ बनवेल, कारण की हे जे चालू आहे ना, हे ॲब्सोल्युटली रॉंग चालू आहे. जे आपण जे छोटे जे म्हणजे आता नवीन जे क्रिएटर्स आहेत, यूट्यूबर आहेत, जे आता नवीन जसं माझ्यासारखे नवीन आहेत, त्यांनी आत्ताच चॅनल चालू केलं आहे, किंवा केला असेल त्यांचं अजून चॅनल, त्याचे काही व्ह्यूज वगैरे नाही आहे, त्यांना सबस्क्रायबर नाही आहेत जास्त, असे माझ्यासारखेच काही यूट्यूबर आहेत ना, त्या लोकांसाठी आहे ॲक्च्युली मी जे बोलते ते. तर ते जे काही चॅनल्स आहेत ते आपल्याशी म्हणजे आपल्याशी फ्रॉड करतात. ते खोटं म्हणजे तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढतील वगैरे, अशा टाईपचं काही, म्हणजे ते लोक असे व्हिडिओ बनवतात की तुमचे सबस्क्रायबर वाढतील, 1000 सबस्क्रायबर होतील तुमचे, तुम्ही अमुक करा, तुम्ही ह्या लिंकवर असं जा, त्या लिंकवर असं जा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सी या.